नमस्कार, स्वप्नास किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आजच्या आपल्या या रेसिपी मध्ये आपण क्रीमी सँडविच बनवणार आहे। सँडविचचे 3 प्रकार आपण बनवणार आहे। विकत भेटणाऱ्या सँडविच सारखेच हे सँडविच बनवता येतं आपल्याला घरी। जास्त साहित्याची गरज लागत नाही, अगदी सहज बनवता येईल कोणालाही। अशा पद्धतीने आज सँडविच आपण या रेसिपी मध्ये बनवणार आहे। एक तर आपण कॉर्न क्रीमी सँडविच बनवणार आहे, जे लहान मुलांना खायला खूप आवडतं आणि खूप टेस्टी लागतं असं। आणि दुसरं म्हणजे आपण व्हेजिटेबल सँडविच बनवणार आहे आणि तिसरं म्हणजे कॉर्न आणि व्हेजिटेबल मिक्स करून आपण सँडविच बनवणार आहे। आता हे जे तुम्ही पाहत आहात हे व्हेजिटेबल सँडविच आहे। व्हेजिटेबल सँडविच मध्ये आपण कांदा, टोमॅटो, काकडी आणि सोबतच बीटरूटचा वापर केलेला आहे। अगदी हेल्दी असं आहे, लहान मुलांना चटपटीत खायला खूप आवडतं। आपल्यालाही कधीतर चेंज म्हणून असं सँडविच बनवून खायला खूप आवडेल अशा पद्धतीने। आणि याच्यामध्ये आपण क्रीम म्हणजे मेयोनीजचा वापर केलेला आहे। मेयोनीज हे दुकानामध्ये सहज उपलब्ध होतं आणि कोणतेही सँडविच बनवत असताना त्याच्यामध्ये मेयोनीजचा वापर केलाच जातो। आता लागणारं साहित्य इथं आपण घेतलेलं आहे। कॉर्न हे आहे ते आपण बॉईल करून घेतलेले आहेत। आता ब्रेड आपण जे छोट्या साईज मध्येच वापरत आहे, जास्त मोठी साईज नाही घेतलेली, मीडियम साईज मधले आपण इथं ब्रेड वापरत आहे। सोबतच हे कॉर्न आहेत जे उकडून म्हणजे बॉईल करून घेतलेले आहेत, शिजवून पहिल्यांदा पाण्यातून उकळी काढून घेतलेले आहेत। आणि ही चटणी आहे जी सँडविच बरोबर खाल्ली जाते। या हिरव्या चटणीची रेसिपी ऑलरेडी माझ्या चॅनलवरती आहे, तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता। सोबतच हा चाट मसाला आहे, चटपटीत होण्यासाठी आपण इथे चाट मसाला वापरणार आहे। आणि हे अगदी घट्ट असं क्रीमी टेक्स्चर वालं मेयोनीज आपण इथे वापरणार आहे, त्यामुळे सँडविचची चव अगदी क्रीमी येणार आहे। आणि सोबतच आपल्या घरी जे केचप सॉस, टोमॅटो केचप वगैरे असतं ते इथं वापरणार आहे आपण। आंबट गोड अशी चव लागते छान। आणि इथं आपण आता मिरची पावडर करून घेतलेली आहे, थोडासा स्पायसीनेस येण्यासाठी। याच्यामध्ये आपण जास्त मिरचीचा नाही वापर केलेला। आता ब्रेडच्या 2 स्लाइस घेतलेल्या आहेत। पहिल्यांदा तर आपण इथं क्रीम कॉर्न सँडविच बनवून घेणार आहे। ब्रेडच्या स्लाइस वरती इथं तुम्ही बटर किंवा तूप ही लावू शकता, नाहीतर इथं मी दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने डायरेक्ट तुम्ही ब्रेडला चटणी लावून अशी स्प्रेड करून घेऊ शकता व्यवस्थित। आपण इथं टोस्ट करणार नाही सँडविच, म्हणजे ग्रिल वगैरे काही करणार नाही, अगदी साध्या सोप्या पद्धतीने अशा पद्धतीने सँडविच बनवणार आहे। अगदी सुपर टेस्टी बनवून तयार होतात। आता ब्रेडच्या स्लाइसला दोन्ही अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित चटणी लावून घ्यायची, म्हणजे प्रत्येक बाईट बरोबर चटणीचाही स्वाद आला पाहिजे। आणि त्याच्यानंतर आपण याच्यावरती जो टोमॅटो केचप घेतलेला आहे तो स्प्रेड करून घ्यायचा, तोही दोन्ही बाजूला एकत्रित अगदी व्यवस्थित सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचा। आणि त्याच्यानंतर याच्यावरती आपल्याला जे कॉर्न आहेत ते आपल्याला पसरवून घ्यायचे आहेत। आता कॉर्न आपल्याला डायरेक्ट असे नाही पसरवायचे, आपण जे मेयोनीज क्रीम घेतलेली आहे तुम्ही इथं पाहतच आहात, अगदी घट्टसर असं मेयोनीज आहे, त्यामुळे क्रीमी टेक्स्चर येणार आहे, त्यामुळे चांगल्या कंपनीचं मेयोनीज वापरायचं आहे। आता जे आपण कॉर्न घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मेयोनीज टाकून घेतलं, सोबतच चाट मसाला आणि जी मिरची पावडर करून घेतलेली आहे ती मिक्स करायची आणि कॉर्न त्याच्यामध्ये असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता याच्यामध्ये मीठ ऑलरेडी आपण बॉईल करताना वापरलेलं आहे, त्यामुळे एक्स्ट्रा मीठ अजिबात वापरायची गरज लागत नाही। आणि हिरव्या चटणीमध्येही मीठ वापरलेलं असतं, त्यामुळे जास्त मिठाचा वापर अजिबात नाही करायचा। आता एका ब्रेडच्या स्लाइस वरती अशा पद्धतीने जे आपण कॉर्न क्रीम केलेले आहेत ते अशी स्प्रेड करून घ्यायचे। तुम्हाला हव्या त्या क्वांटिटीमध्ये इथे तुम्ही स्प्रेड करून घेऊ शकता। आता मी अशा पद्धतीने अगदी व्यवस्थितरित्या सगळ्या बाजूने असं स्प्रेड करून घेतलेलं आहे कॉर्न। तुम्ही विकत जरी घ्यायला गेला तर अशाच पद्धतीने क्रीम कॉर्न सँडविच बनवले जाते। आता इथे तुम्ही तुमच्या हव्या त्या क्वांटिटीमध्ये इथं कॉर्न याच्यामध्ये वापरू शकता। आणि सोबतच दुसरी स्लाइस आहे ती याच्यावरती अशा पद्धतीने ठेवून द्यायची आणि परत कट करून घ्यायचं। तुम्हाला हव्या त्या पीसेस मध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता। आता हा शेप आहे तो सँडविचचा म्हणून शेप मानला जातो। अशाच पद्धतीचे सँडविच असतात बाजारामध्येही आणि घरी बनवताही अशाच पद्धतीने बनवता येईल आपल्याला। आता दुसरा सँडविचचा प्रकार आपण इथे बनवणार आहे, तोही अतिशय सोपा आहे, म्हणजे सहज बनवता येतो आणि खायलाही खूप छान लागतो। आता जे आपण साहित्य आहे तेच आपण इथं साहित्य वापरणार आहे, फक्त इथं आपल्याला चॉपरची गरज लागणार आहे। याच्यामध्ये आपण कांदा, टोमॅटो आणि जी काकडी आहे ती चॉप करून घेणार आहे। तुम्ही स्लाइस मध्येही कट करून घेऊ शकता, परंतु स्लाइस मध्ये कट केलेलं खाताना खूप अवघड होतं, म्हणजे स्लाइस खाली पडल्या जातात। त्यामुळे अशा पद्धतीने चॉपरच्या मदतीने चॉप करायच्या भाज्या आणि परत याच्यामध्ये आपल्याला मेयोनीज टाकून क्रीम व्हेजिटेबल सँडविच बनवून घेता येतं। आता इथं तुम्ही पाहतच आहात चॉपरच्या मदतीने अगदी बारीक चॉप होतात भाज्या, तुम्ही हातानेही बारीक करू शकता, म्हणजे चाकूच्या मदतीने। अशा पद्धतीने केले तर पटकन होते काम। आता जे काकडी, टोमॅटो आणि कांदा आहे त्याच्या असे बारीक केल्यामुळे सँडविच मध्ये खायलाही बरं वाटतं
म्हणजे ज्या मोठ्या स्लाइस असतात त्या खाताना थोडं अवघड होतं चावताना वगैरे, परंतु अशा पद्धतीने बनवलं लहान मुलांनाही खायला खूप सोपं जातं। आता इथं परत आपण जे व्हेजिटेबल्स घेतलेले आहेत बारीक चॉप करून त्याच्यामध्ये मेयोनीज टाकून घेतलेला आहे आणि परत चाट मसाला आणि याच्यामध्ये मिरची पावडर टाकून घेतलेली आहे। आता तिखट बनवायचं आहे ती क्वांटिटी तुम्ही मिरची पावडर ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता, परंतु इथं मी चिमटभरच टाकलेला आहे त्यामुळे जास्त स्पायसी होणार नाही। परत त्याच पद्धतीने आपल्याला इथं बनवून घ्यायचं आहे। पहिल्यांदा ब्रेडला इथं चटणी लावून घ्यायची। चटणीचा वापर ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता, जास्त वापरला तर जास्त तिखट होतं सँडविच। याच्यामध्ये मिरचीचाही वापर केलेला आहे त्यामुळे ही कोथिंबीर, मिरची, आलं, लसूण याची चटणी बनवलेली आहे। सेम आता परत ब्रेडच्या स्लाइस नाही तर आपण केचप लावून घेणार आहे। आता इथं बटरचा वापर नाही का करायचा, कारण की आपण इथं टोस्ट नाही करणार त्यामुळे बटरची वापरायची गरज लागत नाही। अशाच पद्धतीने तुम्ही स्प्रेड करून घेऊ शकता चटणी आणि केचप आणि परत त्याच्यावरती अशा पद्धतीने आता व्हेजिटेबल्स आपण जे क्रीम मिक्स करून घेतलेले आहे ते पसरवून घ्यायचं आपल्याला ज्या क्वांटिटीमध्ये हवा आहे। तुम्हाला जर जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात इथं पसरवून घेऊ शकता। अशा पद्धतीने मी पसरवून घेतलेलं आहे आणि अर्ध बीट आहे ते बारीक किसणीने किसून घेतलेलं आहे। परत आपल्याला त्या व्हेजिटेबल्स लेयर वरती अशा पद्धतीने इथं दाखवल्याप्रमाणे बीटरूट आहे ते अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं। बीट वापरल्यामुळे सँडविच हेल्दी होतेच, सोबतच बीट जे आहे त्याची चव गोड असते त्यामुळे अगदी टेस्टी असं लागतं सँडविच। क्रीमी असल्यामुळे आणि त्याच्यात गोडसर अशी बीटाची चव असल्यामुळे काय वेगळीच भन्नाट टेस्ट लागते। अशा पद्धतीने आता सँडविच आपलं बनवून तयार झालेलं आहे। अगदी सोपी पद्धत आहे ही बनवायची, विकत ज्याप्रमाणे बनवलं जातं त्याच पद्धतीने इथं मी तुम्हाला बनवून दाखवत आहे। आता इथं दुसरं सँडविच हे आपलं बनवून झालेलं आहे आणि सोबत हेल्दीही आहे। याच्यामध्ये आपण व्हेजिटेबलचा वापर केलेला आहे, बीटरूटचा वापर केलेला आहे। अशा पद्धतीने तुम्ही मुलांना डब्यातही बनवून देऊ शकता। अगदी क्रीमी अशी लागतात हे सँडविच, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता 2 तर आपली बनवून झालेले आहेत, तिसरं सँडविच हे आपण सेम त्याच पद्धतीने बनवणार आहे। आता याच्यामध्ये जे कॉर्न राहिलेले आहेत आणि ज्या व्हेजिटेबल्स राहिलेले आहेत हे दोन्ही एकत्र करून आपण आता सँडविच बनवणार आहे। आता ह्याला क्रीम कॉर्न व्हेजिटेबल सँडविच म्हणता येईल। अगदी त्याच पद्धतीने आपल्याला इथं बनवायचं आहे, याच्यामध्ये काहीही वेगळं करायची गरज लागत नाही आणि टोस्ट करायचा असल्यास याच्यामध्ये बटरचा वापर करावा लागतो। आपण इथं विदाऊट टोस्ट सँडविच बनवलेले आहेत, हेही टेस्टला खूप छान लागतात। अशाच पद्धतीने तुम्ही घरी सँडविच बनवू शकता। एका वेळेस भरपूर प्रकारचे सँडविच बनवता येतात। आता तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे। अशा पद्धतीने आता स्प्रेड केलेलं आहे आपण इथं जे राहिलेले कॉर्न आणि व्हेजिटेबल्स आहेत ते, आणि परत दुसरी स्लाइस ठेवून हे आपलं तिसरं सँडविच बनवून तयार झालेलं आहे। रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायलाही विसरू नका रेसिपी कशी आहे ती। आणि अशाच सिंपल रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आता इथं पाहिलंत ना तुम्ही, जास्त काही वेळ आपल्याला लागणार नाही अशी सँडविच बनवायला आणि आपल्या जिभेचीही चव भागेल अशा पद्धतीची सँडविच जर आपण बनवून खाल्ली तर। आणि सोबतच मुलांनाही नवीन काहीतरी होतं नाश्त्यासाठी आणि आपल्यालाही काहीतरी नवीन खाल्ल्यासारखं होतं।